श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर लवकरच आता दिवाळी येत आहे आणि दिवाळी यायच्या अगोदर आपल्याला काही महत्त्वाची एक गोष्ट आहे जी आपल्याला आपल्या देवाऱ्यामध्ये घेतली पाहिजे, की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे, घरातली दरिद्री बाहेर निघून जाते आणि घरामध्ये सगळीकडे प्रसन्न वातावरण होतं। म्हणून दिवाळीच्या आधीच आपल्याला ही एक गोष्ट आणायची आहे, वस्तू म्हणा गोष्ट म्हणा, ती आपल्याला आणायची आहे। ती काय आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, की मी तुम्हाला या ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्यांच्यापैकी एक तुम्हाला घ्यायचं आहे। तर नेमकं काय घ्यायचं आहे हे तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे। त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एखादी गोष्ट सांगितली आणि लगेच व्हिडिओ कट केला तर त्यामुळे आपल्याला अर्धवट माहिती मिळत असते, म्हणून संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि माता लक्ष्मीच्या आगमनासाठी, तिच्या आगमनासाठी जे काही आपल्याला पाहिजे त्यापैकी एक आपल्या बजेटमध्ये जे बसणार आहे, म्हणजेच आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट आपल्या बजेटमध्ये बसत असेल तर तीच आपल्याला घ्यायची आहे। तर ती काय आहे चला आपण बघूया लवकरच। बघा, आपल्याला काय करायचंय, दिवाळी येण्याआधी आपल्याला काय करायचंय, आपल्या देव्हाऱ्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करत असतो। त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। जी घरात आहे ती स्थिर राहत असते, कारण की लक्ष्मी माता ही चंचल आहे। तर त्यामुळे ती जी घरात आहे ती स्थिर राहण्यासाठी आणि बाहेरची लक्ष्मी घरात येण्यासाठी श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं ही खूप खूप प्रभावी सेवा आहे आणि त्यासाठी आपल्याकडे श्रीयंत्र असणं गरजेचं आहे। आता ज्यांच्याकडे आहे त्यांनी पुढच्या काही गोष्टी मी सांगत आहे त्या सगळ्या असतील तर हरकत नाही, त्यांच्यापैकी एक आपण घेऊ शकतो। पण ज्यांच्याकडे नाही ते लक्ष्मीपूजनच्या दिवशी म्हणजे याच्या आधी तुम्हाला ह्या गोष्टी आणणं गरजेचं आहे। त्यापैकी एक आहे श्रीयंत्र। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित पूजा करायची असते। बघा, आपल्याकडे माता लक्ष्मीचा फोटो असतो, मूर्ती असते, त्यानंतर भगवान विष्णूंचा फोटो असतो आपल्याकडे, जो आपण सत्यनारायण दर महिन्याचं करतो त्यासाठी आपण ठेवत असतो पूजेला। परंतु ज्यावेळेस लक्ष्मीपूजन असतं ना त्या दिवशी एकत्रितपणे आपल्याला पूजा करायची आहे। मग हा फोटो आणि तो फोटो असं आपल्याला ठेवायचं नाही, यांचा एकत्रितपणे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा एकत्रित एक फोटो येतो। त्यापैकी एक फोटो आहे माता लक्ष्मी भगवान विष्णूंच्या पायथ्याशी बसलेली आहे आणि त्यांची सेवा करत आहे, असा एक फोटो आहे जो मी तुम्हाला माझ्या काही व्हिडिओमध्ये दाखवलेलाच आहे। तो फोटो आपल्याला आणायचा आहे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे। कारण की बघा, ज्यावेळेस माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करत असते त्या फोटोची पूजा केल्यानंतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही भगवान विष्णूंसाठी आपल्या घरामध्येच स्थिर राहत असते। म्हणून या फोटोची पूजा करणं खूप आवश्यक आहे। तर हा फोटो घेण्यासाठी खूप काही खर्च येणार नाही, 40 ते 50 रुपयांच्या बजेटमध्येच आहे, तर हे तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर बघा, आपल्या देवाऱ्यामध्ये श्रीयंत्र असेल आणि तुमच्याकडे कुबेर यंत्र नसेल तर तुम्ही कुबेर यंत्र घेऊ शकता। कारण की बघा, या दिवशी कुबेर देवतेचं पूजन केलं जातं, त्याच्यामुळे आपल्याकडे आपण कुबेराचा फोटो देवाऱ्यात ठेवत नाही, पण कुबेर यंत्र आपण ठेवू शकतो। तर त्यामुळे जर तुमच्याकडे श्रीयंत्र तुम्ही मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधी घेतलेलं असेल तर या वर्षी तुम्ही कुबेर यंत्र घेऊ शकता। आता कुबेर यंत्र घेता येत नसेल तर एक फोटो टाईप कुबेर यंत्र मिळतं, तेही घेतलं तरीही चालणार आहे। जसं तुम्हाला जमेल, बजेटमध्ये जसं बसेल त्या पद्धतीने तुम्हाला हे घ्यायचं आहे। कारण की कुबेर देवतेचं पूजन या दिवशी केलंच जातं, माता लक्ष्मी आणि कुबेरांचं एकत्रितपणे पूजन केलं जातं। तर हे यंत्र आपण या दिवशी घेऊ शकतो। त्यानंतर बघा, तुम्हाला आपण माता लक्ष्मीचं रूप समजून आपण बघा, केरसुनी जी असते ना, जी हाताने मूठ सारखी असते बघा, केरसुनी छोटी असते, तुम्हाला माहिती, जो झाडू लांब झाडू असतो तो वेगळा आणि केरसुनी ही वेगळी असते, जिला शिरई पण म्हणतात। तर ही केरसुनी ही सुद्धा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याचीच आपण लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो, तर ही सुद्धा आपण घेऊ शकतो। तर दिवाळीच्या अगोदर ही सुद्धा एक माता लक्ष्मी स्वरूप केरसुनी आपल्याला आणायची आहे। हिचाही खर्च तुम्हाला जसं मी सांगितलं 40-50 पर्यंत, जसं तुम्ही छोटा मोठा ज्या पद्धतीने घेणार त्या पद्धतीने तुम्हाला खर्च लागणार। तर हा सुद्धा खर्च आपल्या बजेटमध्ये आहे, खूप काही महाग नाही।
हे सुद्धा आपण आणू शकतो। तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला या गोष्टींपैकी एक तरी गोष्ट आपण घेतलीच पाहिजे की जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते, याची आपल्याला सेवा करायची असते बघा। त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती आपण या दिवशी घेऊ शकतो। आता तुमच्याकडे चांदीची मूर्ती असेल जरी सुद्धा देव्हाऱ्यामध्ये किंवा पितळेची असेल, जशी असेल तशी हरकत नाही, परंतु जसं गणपती बाप्पाच्या दिवसांमध्ये गणपती असूनही आपण गणपती बसवत असतो, तर त्याच पद्धतीने माता लक्ष्मीची मूर्ती मिळते, ती मूर्ती आपल्याला या दिवशी आणायची आहे, विधिवत तिची पूजा करायची आहे आणि नंतर त्याचं विसर्जनही आपण करू शकतो। परंतु लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या लक्ष्मीच्या प्रतिमेची पूजा करणं खूप खूप शुभ मानलं जातं। यानंतर आपल्या घरामध्ये ही माता स्थिर अवस्थेतच राहत असते, म्हणून ही लक्ष्मीची मूर्ती जर आपल्याला आणता आली तर खूप चांगलं। बऱ्याच ठिकाणी मूर्ती घेऊन पूजन केलं जात नाही, फक्त जी मी तुम्हाला म्हटलं केरसुणी असते, माता लक्ष्मीचं स्वरूप समजून तिची पूजा केली जाते आणि थोडेफार फुलं वगैरे ठेवून साध्या सिंपल पद्धतीने जे आपल्याकडे आहे ते ठेवून फराळाचं ठेवून पूजा केली जाते। परंतु त्याला त्याच पाटावर जी पूजा तुम्ही मांडता त्या ठिकाणी माता लक्ष्मीची मूर्ती जर तुम्ही आणून मांडली, जी मातीची मिळते ती, तर बघा तुमची पूजा सुद्धा उठून दिसते आणि पूजा सुद्धा पूर्ण होत असते। माता लक्ष्मीच्या स्वरूपाने ती स्वरूप समजून ती पूजा आपण करत असतो। तर यावेळेस तुम्ही ती माता लक्ष्मीची मूर्ती जी मातीची मिळते ती नक्की आणा आणि पूजा केल्यानंतर फरक बघा काय फरक पडतो। तर ही सुद्धा मूर्ती तुम्ही घेऊ शकता। आता सुरुवातपासून तर शेवटपर्यंत ज्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या गोष्टींपैकी तुमच्याकडे जर असतील आणि त्यांच्यापैकी जे काही नसेल ते तुम्ही या वर्षी घेऊ शकता। आणि एक महत्त्वाचं यामध्ये सांगेल की आपण म्हणतो की आपल्या बजेटमध्ये बसत नाही, बऱ्याच ठिकाणी कोणाची परिस्थिती इतकी बेकार असते की अंगावरची साडी सुद्धा ते घेऊ शकत नाही। तर माझं एवढंच म्हणणं आहे की 5 ते 50 रुपयांमध्ये तुम्हाला जी गोष्ट करता येईल यांच्यापैकी तीही केली तरी सुद्धा चालणार आहे, कारण की माता लक्ष्मी आपला भोळा भाव बघत असते। श्रीयंत्र खूप महाग आहे आणि आम्ही घेऊ शकत नाही, तर ते कसं आणायचं कसं नाही, हरकत नाही, तुम्हाला ते नाही आणता आलं तर मी बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला सांगितल्या आहे। तुम्ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचा एकत्रित फोटो घेऊ शकता किंवा मूर्ती घेऊ शकता, केरसुणी तुम्हाला घेता येऊ शकते, तीही बजेटमध्ये आहे। बरेच जण तेही आणायला अगदी छोटासा घेऊन येतात, नावापुरती पूजा करतात कारण की तिचा वापर होत नाही। पण माझं एकच सांगणं आहे की प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित घ्या, महिना 2 महिने तरी ते घरामध्ये त्याचा वापर करा। त्या स्वरूपात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर वास करत असते, खेळत असते, आनंदित असते, म्हणून या गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व आहे। एकच सांगते की साडी 1000, 1200, 1500ची साडी काही जणी घेत असतात, थोडी कमीमध्ये घ्या, नवीन घडी घ्या, हरकत नाही, थोडी कमीमध्ये घ्या आणि बजेट बसवून आपल्या घरामध्ये एखादी गोष्ट खरेदी करण्याचा प्रयत्न करा। कुबेर यंत्र, श्रीयंत्र आपण जर घेऊ शकत असू तर तुम्ही घ्या आणि एखाद्या वर्षी साडी नाही घेतली असेल तुमच्याकडे तर त्यात धकवण्याचा प्रयत्न करा। या सेवेमुळे काय फायदा होईल की तुम्ही अजून चांगली साडी खरेदी करू शकता। अजून तुमच्या मनाला एखादी गोष्ट खरेदी करण्याची इच्छा असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता या सेवेमुळे। परंतु आपल्या हातून सेवा झाली पाहिजे याचा प्रयत्न करा। प्रयत्नांती परमेश्वर सगळं काही मिळतं, हो शोधलं तर सगळं काही मिळतं। तर प्रयत्न करा आणि बजेटमध्ये करा। मी म्हणत नाही की तुम्ही कराच, परंतु ही फक्त आपली आपली श्रद्धा असते। सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की प्रयत्न करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं की दिवाळीच्या आधी आपण ह्या गोष्टींची तयारी ठेवली पाहिजे। पुढच्या सेवा मी अजून पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।